कल्पना करूया, सकाळी जाग येते आणि लक्षात येतं की रात्री आपण झोपलेलो असताना आपल्या इलेक्ट्रिक कारने स्वतःच चार्जिंग स्टेशनच्या ग्रिडशी संवाद साधलाय. हां. तिने किती वीज घेतली त्याचा अचूक हिशोब केलाय आणि कोणत्याही बँकेशिवाय, क्रेडिट कार्डशिवाय किंवा कोणत्याही मानवी मध्यस्थाशिवाय स्वतःच ते बिल भरूनही टाकले. आणि तेही अगदी सेकंदात. हो ना, हे सगळं पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने झालंय. म्हणजे हे ऐकायला एखाद्या सायफाय चित्रपटासारखं वाटत असेल, पण खरं तर पैशांच्या उत्क्रांतीची हीच पुढची पायरी आहे. नक्कीच. आणि हे कसं शक्य होणार आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आजच्या या सखोल चर्चेत अशा एका काळात जावं लागेल, जेव्हा पैसा म्हणजे फक्त काही शिंपले किंवा धान्याचं पोतं असायचा. आणि तिथेच पैशाचा खरा अर्थ दडलेला आहे. कारण कसं आहे, जेव्हा आपण क्रिप्टो किंवा प्रोग्रॅमेबल व्हॅल्यू असा शब्द ऐकतो, बरोबर. किंवा फक्त गुंतवणुकीची साधने येतात. पण जर आपण आजच्या या चर्चेच्या मूळ स्रोतांचा विचार केला, म्हणजे जे दी एव्होल्युशन ऑफ मनी फ्रॉम बार्टर टू प्रोग्रॅमेबल व्हॅल्यू हे स्रोत आहेत. अगदी तेच. तर यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे पैसा कधी स्थिर नसतो, तो सतत बदलत असतो. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर उलगडून पाहूया. पैसा आपल्या इतक्या अंगवळणी पडलाय की तो आता जवळजवळ अदृश्यच वाटतो. जणू काही तो असाच होता आणि असाच राहील. पण मुळात पैसा हे केवळ देवाणघेवाणीचे माध्यम नाहीये. या विश्लेषणात नमूद केल्याप्रमाणे तो एक मोठा तंत्रज्ञानाचा भाग आहे, बरोबर ना? होय, नक्कीच. पैसा हे एक विश्वासाचे आणि समन्वयाचे तंत्रज्ञान, म्हणजे टेक्नॉलॉजी ऑफ ट्रस्ट अँड कोऑर्डिनेशन आहे. अच्छा. जेव्हा जेव्हा पैशांचं स्वरूप बदलते तेव्हा तेव्हा समाजाचे नियम, संस्था आणि मानवी जीवन मुळातून बदलते. बरोबर. आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रवासाचा मागोवा घेणार आहोत आणि पाहणार आहोत की आपण बार्टर सिस्टमपासून या नव्या इंटरनेट नेटिव्ह मूल्यापर्यंत कसे पोहोचलो, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा बदल का आवश्यक होता. अगदी बरोबर. तर मग या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी आपल्याला एकदम मुळाकडे जावं लागेल. म्हणजे जेव्हा जगात पैसा नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नव्हती. आपण बार्टर किंवा वस्तुविनिमय पद्धतीबद्दल बोलत आहोत. समजा एकाकडे धान्य आहे आणि त्याला हत्यारे हवी आहेत. पण अडचण अशी की ज्याच्याकडे हत्यारे आहेत त्याला धान्य नकोय, त्याला कपडे हवेत. हो, मग इथे व्यवहार कसा होणार? ज्याला अर्थशास्त्रात कोइन्सिडन्स ऑफ वॉन्ट्स किंवा गरजा जुळून येण्यातील अडचण म्हणतात. मानवी समाजाच्या सुरुवातीच्या काळात ही खूप मोठी समस्या होती. बापरे. कोणताही व्यवहार पूर्ण होण्यासाठी दोन अशा व्यक्तींना भेटावे लागायचे ज्यांना एकमेकांकडील वस्तूंची नेमकी गरज आहे. हे तर एखाद्या जुन्या सुरुवातीच्या काळच्या डेटिंग ॲपसारखं वाटतं. म्हणजे कसं? म्हणजे तिथे कोणताही अल्गोरिथम काम करत नाहीये. एखाद्या व्यक्तीला जोडीदार हवाय, पण त्याला जो आवडतोय त्या समोरच्याला कुणीतरी तिसराच हवाय. म्हणजे एक साधा व्यवहार करण्यासाठी योग्य मॅच शोधण्यातच सगळा वेळ आणि ऊर्जा वाया जाते. हे उदाहरण खूपच सपखल आहे आणि त्या डेटिंग ॲपच्या उदाहरणाला थोडं पुढे नेलं तर त्यात आणखीन एक मोठी तांत्रिक अडचण होती. कोणती? मूल्य साठवून ठेवण्याची क्षमता. जर एखाद्याकडे खूप सारे टोमॅटो असतील आणि त्याला वर्षभरानंतर घर बांधायचे असेल तर तो ते टोमॅटो साठवून ठेवू शकत नाही. बरोबर, ते खराब होणारच. त्यामुळे मानवाला अशा एका गोष्टीची गरज भासू लागली जिचे मूल्य सर्वांना मान्य असेल, जे टिकून राहील आणि ज्याचे विभाजन करणे शक्य होईल. अच्छा. आणि म्हणूनच मग शिंपले, प्राण्यांची कातडी, धान्याचे दुर्मिळ प्रकार यांचा वापर सुरू झाला. हो. पण हळूहळू समाजाने धातूंकडे मोर्चा वळवला. सोन्या चांदीची नाणी अस्तित्वात आली. कारण धातूंमध्ये ती सर्व वैशिष्ट्ये होती जी पैशाला एक उत्तम तंत्रज्ञान बनवतात. ते टिकणारे होते, त्यांचे समान भागात विभाजन करणे सोपे होते, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यावर एका राजाचा किंवा सत्तेचा शिक्का मारून त्यांचे वजन आणि शुद्धता प्रमाणित करणे शक्य झाले. म्हणजे नाणी आल्यावर मानवी समाजाला एका मोठ्या स्तरावर समन्वय साधण्यासाठी एक अत्यंत प्रभावी सामाजिक उपाय मिळाला. अगदी. माणसाला आता योग्य व्यक्ती शोधण्याची गरज नव्हती. नाणी सर्वांनाच हवी होती, कारण त्यातून काहीही विकत घेता येत होते. म्हणजे नाणी आणि भौतिक चलन हे एका युनिव्हर्सल अडॅप्टर सारखे ठरले. युनिव्हर्सल अडॅप्टर. हो. जगाचा कोणत्याही कोपऱ्यात, कोणत्याही बाजारात जा, ते अडॅप्टर चालणारच. यामुळे लांब पल्ल्याचा व्यापार शक्य झाला. व्यापारातून शहरे उभी राहिली, सभ्यतेचा विकास झाला. नक्कीच. पण मग मला एक सांगा, जर नाण्यांमुळे सगळा व्यापार इतका सुरळीत झाला होता, तर मग आपण बँकिंगकडे का गेलो? नाण्यांच्या या व्यवस्थेत नक्की काय त्रुटी होती ज्यामुळे मानवाला पुन्हा एक नवीन प्रणाली शोधावी लागली? त्रुटी नाण्यांमध्ये नव्हती, ती मानवी मर्यादांमध्ये आणि सुरक्षेमध्ये होती.
जसजसा व्यापार वाढला तसतशी व्यवहारांची व्याप्ती वाढली. हं, आता विचार करा, एखाद्या व्यापाऱ्याला एका शहरातून दुसऱ्या शहरात घोड्यावरून हजारो सोन्याची नाणी घेऊन जायची आहेत. बापरे, ते तर खूपच कठीण असेल. ते केवळ गैरसोयीचेच नव्हते, तर अत्यंत धोक्याचे होते. प्रवासात लुटले जाण्याची शक्यता सर्वाधिक होती. आणि या सुरक्षेच्या समस्येतूनच आपण एका नवीन टप्प्यात प्रवेश केला. तो म्हणजे बँकिंग प्रणालीचा जन्म. बरोबर. आणि बँकिंगच्या या उदयामुळे पैशांची व्याख्याच पुन्हा एकदा मुळातून बदलली गेली. कारण सुरुवातीला पैसा म्हणजे एक भौतिक वस्तू होती, जिचं स्वतःचं काही मूल्य होते. सोन्याच्या नाण्याला स्वतःची एक किंमत असते. होय. पण जेव्हा लोक आपले सोने सुरक्षिततेसाठी बँकांमध्ये ठेवू लागले, तेव्हा त्यांना बदल्यात फक्त कागदावरची एक पावती मिळू लागली. ज्याला आपण संस्थात्मक वचन किंवा इन्स्टिट्यूशनल प्रॉमिस म्हणू शकतो. इथे घडलेला बदल अत्यंत क्रांतिकारी होता. म्हणजे प्रत्यक्ष नाण्यांपेक्षा त्या पावतीला महत्त्व आलं. अगदी. बँकांमुळे असे झाले की प्रत्यक्ष किती नाणी अस्तित्वात आहेत यापेक्षा बँकेच्या नोंदवहीत म्हणजे लेजरमध्ये कोणाच्या नावावर किती रक्कम लिहिली आहे हे जास्त महत्त्वाचं ठरू लागलं. अच्छा. समाजाने स्वतःच्या तिजोरीपेक्षा या संस्थांवर आणि त्यांनी सांभाळलेल्या नोंदवह्यांवर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली. पण मग ही व्यवस्थेतील एक खूप मोठी तडजोड नव्हती का? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे सुरुवातीला समोरासमोर माणसांवर आणि भौतिक वस्तूंवर असणारा आपला थेट विश्वास आपण काढून घेतला आणि तो विश्वास कागदपत्रांवर, नोंदवह्यांवर आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मध्यस्थांवर सोपवला. जर एखाद्याचे बँकेत खाते नसेल किंवा त्याला या व्यवस्थेत प्रवेश नाकारला गेला असेल तर तो थेट संपूर्ण अर्थव्यवस्थेच्याच बाहेर फेकला जाईल. हे थोडं अन्यायकारक नाहीये का? अत्यंत रास्त मुद्दा आहे. बँकिंग प्रणालीने मोठ्या प्रमाणावरील व्यापार, पतपुरवठा आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन शक्य केले हे खरे आहे. अर्थव्यवस्थांना एक मोठी स्थिरता मिळाली. बरोबर. पण त्याचवेळी तिले गेटकीपर्स किंवा पहारेकरी निर्माण केले. आर्थिक सहभाग हा या संस्थांच्या नियमांवर आणि त्यांच्या प्रवेशावर अवलंबून राहिला. याशिवाय आणखी एक मोठी अडचण निर्माण झाली. कोणती? भौगोलिक सीमांची. म्हणजे प्रत्येक बँकेची नोंदवही वेगळी असल्यामुळे आणि प्रत्येक देशाचे चलन वेगळे असल्यामुळे एका ठिकाणाहून दुसरीकडे पैसे पाठवणे अवघड झाले. बरोबर. जेव्हा एका देशातून दुसऱ्या देशात पैसे पाठवायचे असतात तेव्हा आजही अनेक मध्यस्थांमधून जावे लागते. एका बँकेने दुसऱ्या बँकेला निरोप पाठवणे, मग त्यांनी क्लिअरिंग हाऊसशी संपर्क साधणे, यात भरपूर वेळ, कागदपत्रे आणि अर्थातच भरपूर शुल्क म्हणजे फीज वाया जाते. बापरे, हे खूपच गुंतागुंतीचे आहे. जगात जेव्हा व्यापार आणि दळणवळण वेगाने वाढू लागले तेव्हा या जुन्या संस्थात्मक मॉडेल्सच्या आणि मध्यस्थांच्या मर्यादा अत्यंत स्पष्ट दिसू लागल्या. आणि या कागदी नोंदवह्यांचा संथपणावर उपाय म्हणून आपण डिजिटल पेमेंट्सकडे वळलो. होय. संगणक आणि इंटरनेटच्या आगमनाने बँकांच्या नोंदवह्या डिजिटल झाल्या. आजकाल कार्ड पेमेंट्स, डिजिटल वॉलेट्स आणि मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर इतका वाढलाय की भौतिक पैशांचा स्पर्श दुर्मिळ होत गेला आहे. नक्कीच. आणि इथे मला भारताचं उदाहरण खूपच रंजक वाटते. भारताने गेल्या काही वर्षात डिजिटल पेमेंट्सच्या बाबतीत जे घडवून आणले आहे ते खरोखरच अभूतपूर्व आहे. अगदी रस्त्यावर भाजी विकणाऱ्या लहान विक्रेत्यांपासून ते मोठ्या दुकानांपर्यंत आणि सर्वसामान्य कुटुंबांपर्यंत सर्वांनी मोबाईल फर्स्ट पेमेंटचा अत्यंत झपाट्याने स्वीकार केला आहे. काही वर्षांपूर्वी भाजीवाल्याला स्कॅन करून पैसे देणे ही एक असामान्य आणि भविष्यातली गोष्ट वाटायची, पण आज ती एका स्कॅन किंवा टॅपवर सहज शक्य झाली आहे. बरोबर. उपलब्धतेचे नाहीये. मग हा एका सामाजिक विश्वासाचा म्हणजे सोशल ट्रस्टचा खूप मोठा विजय आहे. लोक नवीन तंत्रज्ञान तेव्हा स्वीकारतात जेव्हा ते सुरक्षित वाटते आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील खऱ्या अडचणी सोडवते. हे खरं आहे. डिजिटल पेमेंट्सने सुट्ट्या पैशांची कटकट, रांगेत उभे राहणे यांसारख्या रोजच्या समस्या संपवल्या. एखाद्याच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन येते आणि तो लगेचच तो व्यवहार पूर्ण झाल्याचे मानतो. अच्छा, म्हणजे प्रत्यक्ष पैसे हातात नसूनही? हो, पैशांचा भौतिक आकार संपला आणि ते केवळ स्क्रीनवरचा डेटा बनले यावर समाजाचा पूर्ण विश्वास बसला. पैशांना डेटा म्हणून स्वीकारणे ही खरोखरच एक मोठी मानसिक झेप आहे. पण मग इथे एक साहजिकच प्रश्न उभा राहतो. विचारा. जर डिजिटल पेमेंट्स इतके उत्तम काम करत आहेत, जर एका सेकंदात कोणालाही पैसे पाठवता येत आहेत, तर मग आपल्याला क्रिप्टो किंवा कोणत्याही नव्या इंटरनेट नेटिव्ह प्रणालीची गरजच काय आहे? डिजिटल पेमेंट्स हा पैशांच्या उत्क्रांतीचा शेवटचा टप्पा का असू शकत नाही?
कारण डिजिटल पेमेंट्सने पैशांचा चेहरा डिजिटल केला असला तरी त्याचा आत्मा अजूनही जुन्याच संस्थात्मक नियमांत अडकलेला आहे. म्हणजे कसं? आजचे डिजिटल पेमेंट्स देशांतर्गत व्यवहारांसाठी अत्यंत वेगाने होतात, हे खरे आहे. कारण ते एकाच देशाच्या आणि एकाच मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थेत काम करतात. पण जेव्हा क्रॉस बॉर्डर व्यवहारांचा म्हणजे आंतरराष्ट्रीय पैशांच्या देवाणघेवाणीचा प्रश्न येतो, तेव्हा आजही त्यात प्रचंड घर्षण आहे, बरोबर? अगदी. ते अजूनही जुन्याच पायाभूत सुविधांवर, राष्ट्रीय सीमांवर आणि बँकांच्या कामकाजाच्या तासांवर अवलंबून आहेत. मला हे एका उदाहरणावरून स्पष्ट करायला आवडेल. सध्याचे आंतरराष्ट्रीय डिजिटल पेमेंट्स म्हणजे ईमेल पाठवण्यासारखे आहे. अच्छा. पण तो असा ईमेल जो दुसऱ्या देशात गेल्यावर तिथल्या पोस्टमॅनने प्रिंट करून स्वतःच्या हाताने संबंधित व्यक्तीला पोहोचवावा लागतो. हे भन्नाट उदाहरण आहे. हो ना. म्हणजे मोबाईलच्या स्क्रीनवर तो व्यवहार 2 सेकंदात डिजिटल झाल्यासारखा दिसतो, पण प्रत्यक्षात आतून अनेक बँका, क्लिअरिंग हाऊस आणि जुनी संथ व्यवस्था तो पूर्ण करण्यासाठी कित्येक दिवस लावत असते. हे उदाहरण प्रत्यक्ष परिस्थिती अगदी योग्य प्रकारे मांडते. आंतरराष्ट्रीय व्यवहारात पैसा प्रत्यक्षात एका देशातून दुसऱ्या देशात उडून जात नाही. हां. फक्त संदेशांची देवाणघेवाण होते आणि अनेक बँका आपापल्या नोंदवह्यांमध्ये बदल करतात. या साखळीत अनेक मध्यस्थ कमिशन खातात. बापरे. या उलट क्रिप्टो आणि इंटरनेट नेटिव्ह व्हॅल्यू हे प्रत्यक्ष आणि थेट ईमेल पाठवण्यासारखे आहेत. पाठवणाऱ्याने इथे सेंड दाबावा आणि तो थेट समोरच्याच्या इनबॉक्समध्ये पडावा. म्हणजे मध्ये कोणताही पोस्टमॅन किंवा मध्यस्थ संस्था नसावी. अगदी बरोबर. पण हे काम करतं कसं? म्हणजे जर बँक नाहीये, क्लिअरिंग हाऊस नाहीये, तर हा पैसा खरा आहे आणि तो एकाकडून दुसऱ्याकडे गेलाय, हे कोण ठरवतं? इथेच ब्लॉकचेन किंवा विकेंद्रित नोंदवही, ज्याला आपण डिसेंट्रलाइज लेजर म्हणतो, ही संकल्पना येते. अच्छा. आतापर्यंत पैशांची नोंदवही एखाद्या मध्यवर्ती बँकेच्या किंवा संस्थेच्या बंद दारात असायची. पण ब्लॉकचेनवर ही नोंदवही कोणा एकाच्या मालकीची नसते. ती नेटवर्कवरील हजारो संगणकांवर एकाच वेळी साठवली जाते. अच्छा. जेव्हा एखादा व्यवहार होतो तेव्हा हे सर्व संगणक गणिताच्या अल्गोरिदमद्वारे तो व्यवहार तपासून पाहतात. एकदा का तो नोंदवला गेला की तो कोणीही बदलू किंवा पुसू शकत नाही. म्हणजे विश्वास ठेवण्यासाठी आता आपल्याला कोणत्याही मध्यस्थ संस्थेची किंवा माणसाची गरज नाही. आपण थेट या गणितीय तंत्रज्ञानावरच विश्वास ठेवतो. बरोबर. आणि यातूनच आपल्या स्रोतातील सर्वात महत्वाची संकल्पना समोर येते, प्रोग्रॅमेबल व्हॅल्यू. प्रोग्रॅमेबल व्हॅल्यू. हो. याचा अर्थ असा की पैसा आता फक्त देवाणघेवाणीचे साधन न राहता तो चक्क सॉफ्टवेअरच्या नियमांनुसार काम करू शकतो. आपण पैशाला स्वतःची एक बुद्धिमत्ता किंवा अटी देऊ शकतो. सुरुवातीला आपण जे इलेक्ट्रिक कारचं उदाहरण पाहिलं ते याच आधारावर काम करतं का? अगदी तेच. याला स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स म्हणतात. हा एक असा सॉफ्टवेअर कोड असतो जो ठरलेल्या अटी पूर्ण झाल्यावर स्वतःहून कृती करतो. म्हणजे समजा विमानाचे उड्डाण 2 तास उशिरा झाले, तर विमा कंपनीच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय किंवा अधिकाराच्या मंजुरीशिवाय प्रवाशांच्या खात्यात थेट नुकसान भरपाई जमा होईल असा कोड आपण पैशांमध्ये लिहू शकतो. बापरे, हे तर खूपच सोयीचं आहे. हो ना. इथे कोणीही मध्यस्थ ती फाईल पास करत बसत नाही. अटी पूर्ण झाल्या की पैसा आपोआप हस्तांतरित होतो. हे ऐकायला खरोखरच क्रांतिकारी वाटते. क्रिएटर इकॉनॉमीमध्ये कलाकारांना त्यांच्या डिजिटल कलेचा थेट मोबदला मिळेल. मध्ये कोणतीही मोठी कंपनी कमिशन खाणार नाही. स्मार्ट मालमत्ता निर्माण होतील, जिथे मालकी हक्क थेट इंटरनेटवर सिद्ध करता येतील. नक्कीच. पण थांबा, इथे मला एक मोठी शंका आहे. आपण म्हणतोय की मध्यस्थ नष्ट होतील, पण आजकाल लोक क्रिप्टोचा व्यापार करण्यासाठी किंवा तो साठवण्यासाठी मोठ्या एक्सचेंजेसचा वापर करतात. मग हे एक्सचेंजेस नवीन काळातील बँकाच नाहीत का? आपण जुन्या बँका काढून नवीन तंत्रज्ञान कंपन्यांना तेच अधिकार तर देत नाही होत ना? हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि टोकदार प्रश्न आहे. आणि सध्याच्या घडीला हे काही अंशी खरंही आहे की लोक स्वतःच्या सोयीसाठी पासवर्ड लक्षात ठेवण्याऐवजी या नवीन मध्यस्थांकडे वळत आहेत. बरोबर. पण यात एक खूप मोठा मूलभूत फरक आहे. मूळ ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची ताकदच ही आहे की तुम्हाला या मध्यस्थांवर अवलंबून राहण्याची सक्ती नाहीये. जुन्या बँकिंग व्यवस्थेत बँकेशिवाय व्यवहार करणं शक्यच नव्हतं. ते तर आहे. पण क्रिप्टोमध्ये एखादी व्यक्ती स्वतःची डिजिटल मालमत्ता स्वतःच्या वैयक्तिक डिजिटल वॉलेटमध्ये सुरक्षित ठेवू शकते आणि जगातल्या कोणाशीही थेट व्यवहार करू शकते. मध्यस्थांचा वापर करणे हा इथे पर्याय आहे, सक्ती नाही. अच्छा, म्हणजे हा एक जादाचा आहे आणि स्वतंत्र पर्याय.
पण तरी समाजात एक मोठी भीती किंवा गैरसमज असतो की क्रिप्टो आल्यामुळे जुन्या बँका किंवा सध्याचे आपले डिजिटल पेमेंट्स पूर्णपणे बंद पडतील. हे तंत्रज्ञान जुन्या व्यवस्थेला गिळून टाकेल. तो एक खूप मोठा गैरसमज आहे जो या विश्लेषणाने स्पष्टपणे खोडून काढलाय. मानवी इतिहासात नवीन व्यवस्था जुन्या व्यवस्थेला रातोरात संपवत नाही. बरोबर. जेव्हा कागदी नोटा आल्या तेव्हा सोन्याचं महत्त्व पूर्णपणे नष्ट झाले नाही. जेव्हा डिजिटल पेमेंट्स आले तेव्हा रोख रक्कम वापरणे किंवा बँकांचे अस्तित्व संपले नाही. त्याचप्रमाणे क्रिप्टो जुन्या प्रणालींना संपवण्यासाठी आलेला नाही. तो उत्क्रांतीचा एक नवीन थर किंवा लेयर म्हणून त्यांच्यासोबत अस्तित्वात राहील. म्हणजे आपण एकाच वेळी अनेक गोष्टी वापरू. अगदी. दैनंदिन छोट्या खर्चासाठी आपण आजही रोख रक्कम किंवा डिजिटल पेमेंट्स वापरू, पण आंतरराष्ट्रीय व्यवहार, डिजिटल मालकी हक्क किंवा मशीन टू मशीन व्यवहारांसाठी प्रोग्रॅमेबल मूल्याचा वापर करू. हे सगळे थर एकाच अर्थव्यवस्थेत एकमेकांसोबत काम करतील. हा सगळा प्रवास पाहिला की एक गोष्ट जाणवते. पैसा हा एक जिवंत प्रवाह आहे. तो कधीच एका जागी थांबत नाही. नक्कीच. बार्टरच्या मर्यादांवर मात करण्यासाठी भौतिक चलन आले. भौतिक चलनाचे वजन आणि धोके कमी करण्यासाठी बँकिंग संस्था आणि कागदी चलन आले. बँकिंगच्या मर्यादा आणि संथपणा दूर करण्यासाठी डिजिटल पेमेंट्स आले. हां, आणि आता डिजिटल पेमेंट्सच्या भौगोलिक आणि तांत्रिक मर्यादा ओलांडून इंटरनेटच्या मूळ स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी क्रिप्टो आणि प्रोग्रामेबल मूल्याचा उदय होत आहे. हा प्रवास अत्यंत एकसंध आणि तार्किक वाटतो. आणि म्हणूनच आपण हे सर्व केवळ गुंतागुंतीचं तंत्रज्ञान आहे असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. कारण जेव्हा नवीन व्यवस्था अस्तित्वात येते, सुरुवातीला ती थोडी अवघड आणि अनोळखी वाटते. हो. पण लवकरच सामान्य वापरकर्त्यांसाठी ती एक नवीन सामान्य किंवा न्यू नॉर्मल गोष्ट बनते. जसे आज आपण दुकानात QR कोड स्कॅन करणे अत्यंत सामान्य मानतो, तसेच उद्या प्रोग्रामेबल मूल्य आणि स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स वापरणेही दैनंदिन जीवनाचा एक सहज भाग बनून जाईल. बरोबर आहे. याचा थेट परिणाम प्रत्येकाच्या भविष्यातील कामावर, व्यवसायावर आणि अर्थव्यवस्थेवर होणार आहे. नक्कीच. म्हणजे हा केवळ अर्थशास्त्राचा विषय नाही, तर हा आपल्या सर्वांच्या भविष्याचा विषय आहे. आज आपण पैशांचा जन्म, त्याचे बदलणारे स्वरूप आणि प्रोग्रामेबल मूल्यापर्यंतचा प्रवास सविस्तर समजून घेतला. होय. पण या सखोल चर्चेच्या स्रोतामध्ये आणखी बरेच काही दडलेले आहे. पुढील विश्लेषणात आपण क्रिप्टोचा भविष्यकाळातील प्रभाव नेमका काय असेल, व्यवसाय कसे बदलतील, डिजिटल मालकी म्हणजे नक्की काय आणि मशीन इकॉनॉमी खऱ्या अर्थाने कशी चालेल यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे तो भाग अत्यंत रंजक असणार आहे. तो पुढचा टप्पा आपल्याला भविष्यातील अर्थव्यवस्थेची खरी झलक दाखवेल. पैशांचं हे बदलतं स्वरूप समजून घेणं हे आजच्या काळात आर्थिकदृष्ट्या साक्षर असण्याइतकंच महत्त्वाचं झालं आहे. खरंय. पण आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी मी या सर्व विश्लेषणाच्या आधारे एका वेगळ्या आणि थोडा चक्रावून टाकणाऱ्या कल्पनेकडे सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो. कोणती कल्पना? आपण पाहिलं की पैसा कसा अदृश्य होत गेला आणि आता तो सॉफ्टवेअरच्या नियमांनुसार स्वतःहून निर्णय घेणारा प्रोग्रॅमेबल बनत आहे. तर जरा विचार करा, जर पैसा पूर्णपणे प्रोग्रॅमेबल आणि स्वयंचलित झाला तर भविष्यात आपले वैयक्तिक आर्थिक निर्णय मानवी हस्तक्षेपाशिवाय AI अल्गोरिदम स्वतःच घेतील का? बापरे, हा विचारच खूप मोठा आहे. हो ना. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा पगार जमा होईल तेव्हा AI स्वतःच ठरवेल की शेअर बाजारात किती रक्कम गुंतवायची, कोणते घरगुती बिल कधी भरायचे आणि किराणा मालासाठी किती खर्च करायचा. ज्या पैशाचा शोध माणसाने स्वतःच्या सोयीसाठी लावला, तोच पैसा भविष्यात अत्यंत हुशारीने स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागला तर मानवाचे आणि पैशाचे नाते कसे असेल? हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. नक्कीच. श्रोत्यांनो, या प्रश्नावर तुम्ही नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका सखोल विश्लेषणात.